नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल CTET 2026. तर मित्रांनो, केंद्र शासनाकडून घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे ती आता 6 सप्टेंबर 2026ला होणार आहे आणि त्याबाबत महत्त्वाची सूचना केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेली आहे. तर ती संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, CTET परीक्षा 2026 मोठी अपडेट असणार आहे. 6 सप्टेंबर 2026 रविवारला ही जी परीक्षा आहे ही होणार आहे आणि याबाबतचं एक महत्त्वाचं परिपत्रक शासनाकडून निर्गमित झालेलं आहे. तर ही जी परीक्षा होणार आहे मित्रांनो, या संदर्भात आपल्याला फॉर्म वगैरे कधी भरायचा आहे, कधीपर्यंत त्याची मुदत असणार आहे, कशा पद्धतीने भरायचा आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती त्या परिपत्रकात दिलेली आहे. तर त्या परिपत्रकाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची ही जी सूचना असणार आहे केंद्राच्या माध्यमिक शिक्षा बोर्डाकडून निर्गमित झालेली आहे दिनांक 8/5/2026ला. तर संपूर्ण सविस्तर माहिती इथे जाणून घेणार आहोत. तर बघा, सार्वजनिक नोटीस. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड दिनांक 6/9/2026 रविवार को केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET पेपर 1 और पेपर 2 का 22वां संस्करण आयोजित करेगा. ऑनलाइन आवेदन प्रक्रिया दिनांक 11/5/2026 से प्रारंभ होगी. ऑनलाइन आवेदन जमा करने की अंतिम तिथि 10/6/2026 रात 11:59 बजे है. यह परीक्षा देशभर के 132 शहरों में 27 भाषाओं में आयोजित की जाएगी. तर मित्रांनो, ही जी परीक्षा असणार आहे ही होणार आहे 6/9/2026 6 सप्टेंबर 2026 रविवारला आणि याचे जे ऑनलाईन आपल्याला फॉर्म भरायचे आहे हे 11/5/2026 पासून सुरू होणार आहे आणि याची अंतिम जे तारीख असणार आहे हा फॉर्म भरायची CTETचा ही असणार आहे 10 जून 2026 पर्यंत. तर संपूर्ण याचा जो टाइम टेबल आलेला हा संपूर्ण बघणार आहोत. तर याच्यासाठी मित्रांनो CTET सप्टेंबर 2026 हेतु महत्त्वपूर्ण जानकारी एक नज़र में याचा टाइम टेबल असणार आहे मित्रांनो. हा CTET वेबसाईट इथे दिलेली आहे आणि आपल्याला या वेबसाईटवर फॉर्म भरण्याची जी सुविधा आहे मित्रांनो ती 11/5/2026 पासून सुरू होणार आहे, म्हणजे आजपासून सुरू होणार आहे. ऑनलाईन आवेदनपत्र जमा करणे की अंतिम तिथी. तर मित्रांनो, यासाठी आपल्याला जे ऑनलाईन फॉर्म भरायचे आहे त्याची शेवटची जी दिनांक असणार आहे ती असणार आहे 10 जून 2026 असणार आहे, रात्री 12 वाजेपर्यंत. त्यानंतर याचे जे पेमेंट असणार आहे मित्रांनो ते आपल्याला 10/6/2026 रात्री 12 वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये ते जमा करावे लागणार आहे. उम्मीदवार द्वारा अपलोड किए गए विवरणों में यदि कोई त्रुटि हो तो ऑनलाईन सुधार करणे की स्थिती. म्हणजे मित्रांनो, आपल्याला जर आपला फॉर्ममध्ये जर काही सुधारणा वगैरे करायची असेल तर त्याच्यासाठी मित्रांनो 15 जून 2026 ते 18 जून 2026 पर्यंत ते मुदत देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रवेशपत्र डाउनलोड परीक्षा दिवस से 2 दिन पूर्व. म्हणजे मित्रांनो, आपल्याला जे आपलं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे ते परीक्षेच्या 2 दिवस आधी ते होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा जी होणार आहे मित्रांनो ती 6/9/2026ला रविवारी होणार आहे. तर याचा जो निकाल लागणार आहे मित्रांनो तो ऑक्टोबर 2026 च्या शेवटी लागणार आहे. तर हे संभाव्य असणार आहे. तर मित्रांनो, अत्यंत ही महत्त्वाची सूचना असणार आहे. यदि परीक्षार्थियों की संख्या बढ़ जाती है तो परीक्षा 5 सप्टेंबर 2026 शनिवार को भी आयोजित की जा सकती है. तर मित्रांनो, ही केंद्राची CTET असणार आहे. यासाठी जर परीक्षार्थी जर वाढले तर 2 दिवसामध्ये ही परीक्षा होणार आहे, 5 सप्टेंबर आणि 6 सप्टेंबरला. साथ ही सभी आवेदकों को सूचित किया जाता है कि आवेदन पोर्टल पर परीक्षा शहर चुनने का कोई प्रावधान नहीं है. परीक्षा शहर का आवंटन CBSE द्वारा आवेदक को यादृच्छिक आधार पर किया जाएगा. परीक्षा के लिए आवंटित शहर में परिवर्तन का अनुरोध किसी भी कारण से स्वीकार नहीं किया जाएगा. तर मित्रांनो, मागच्या वेळेस आपण CTET जर दिलेली असेल तर कशा पद्धतीने हा फॉर्म वगैरे भरायचा आहे तिथे आपल्याला सेंटर टाकण्यासाठी कुठले गाव वगैरे तिथे ऑप्शन तिथे नसणार आहे. तर ते नंतर आपल्याला ते मिळणार आहे. आपण जो पत्ता वगैरे टाकणार आहोत त्यानुसार ते मिळणार आहे. कारण मित्रांनो, देशातील 132 फक्त शहरं यामध्ये असणार आहे. तर त्या
नुसार आपल्याला ते सेंटर वगैरे जे आहे ते आपल्याला मिळणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो CTET जे होणार आहे त्याची सुद्धा आता तारीख जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि त्यासाठी फॉर्म भरणं जे आहे ते आजपासून म्हणजे 11 मे पासून सुरू होत आहे. या अगोदर मित्रांनो राज्याची जी आपल्या महाराष्ट्र राज्याची जी TET आहे मित्रांनो त्यासाठी सुद्धा आपले फॉर्म भरून झालेले आहे आणि 21 जूनला ती TET आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या marathishada.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.